दक्षिण शहरामध्ये आपलं स्वागत आहे। काल जे मंत्री पाणी मंत्री जे इंद्र पाटील या ठिकाणी आले त्या ठिकाणी त्यांनी जे पाणी पुरवठ्याची योजना काढली जल जीवन योजना ती आज त्यांच्यामुळे फ्लॉप झाली असा आरोप अशोक चव्हाण यांनी काल एका सभेमध्ये केला। नाही, जे गुलाबराव पाटील मंत्री आहेत हे राज्याचे मंत्री आहेत। योजना त्यांच्यामुळे फ्लॉप झाली नाही। गावातली योजना ज्या ठेकेदाराला यांनी काम दिलेलं आहे त्याच्यामुळे फ्लॉप झालेली आहे। साधी गोष्ट आहे की पाण्याच्या पाईपलाईन आपण जमिनीतून टाकायला पाहिजे, त्या गटारातून टाकतात का? परंतु सातत्यानं मागच्या 20 वर्षापासून या मुदखेड शहराचं नाव अशोक चव्हाणांनी बदनाम केलेलं आहे। मुदखेड पॅटर्न म्हणून मुदखेड शहराचं नाव यांनी बदनाम केलं। पूर्ण महाराष्ट्रभर मुदखेड पॅटर्न म्हणलं की एकच आठवते, समोर पोलीसची गाडी, मागे पोलीसची गाडी आणि आतमध्ये 2 दिवस अगोदर पैशाचं वाटप, याला मुदखेड पॅटर्न असं नाव बदनाम झालेले। माझी मुदखेड वासियांना विनंती आहे की मुदखेड शहराचं नाव उज्ज्वल करण्यासाठी 20 वर्ष यांना संधी दिली, यावेळेस शिवसेनेला आपण संधी द्या। निश्चित माननीय एकनाथ शिंदे साहेबांकडे नगरविकास खातं आहे, त्यांच्या मदतीनं या शहराचा चेहरा मोहरा बदलल्याशिवाय आम्ही राहणार नाही। आज तीनही पक्ष राष्ट्रवादी, शिवसेना आणि जे की भाजप आणि अशोक चव्हाण हे देखील स्टेजवर लाडकी बहीण योजना आहे जास्तीत जास्त प्रचार त्यांच्या माध्यमातून होत आहे। त्या संदर्भात आपल्याला माहित आहे की लाडकी बहीण योजना कोणाच्या कारकिर्दीमध्ये आले? महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या कारकिर्दीमध्ये ही लाडकी बहीण योजना आकारास आली आणि एक सर्वसामान्य कष्टकरी आणि गरिबांचा नेता जो माणूस समाजसेवा करत करत ऑटो चालवत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचला, त्या माणसाची तळमळ होती की शेवटच्या माणसाच्या घरामध्ये, गरीबाच्या घरामध्ये, रोजंदारी करणाऱ्या कष्टकऱ्याच्या घरामध्ये 1,500 रुपये गेले पाहिजे। म्हणून या योजनेचं श्रेय जे आहे पूर्णपणे एकनाथ शिंदे साहेबांचं। आज राष्ट्रवादी अजित पवार दादा गट यांचे जे उमेदवार होते प्रभाग क्रमांक 6 चे यांनी भाजपाच्या उमेदवाराला पाठिंबा दिलेला आहे, त्या संदर्भात नाही, हे सगळं कसं आहे की इथं लक्ष्मी दर्शनाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात चालतो। 20 वर्षापूर्वी मी जिल्हा प्रमुख असताना माझाही एक उमेदवार त्यांनी पळून नेला होता आणि 3 हेवी फॉर्म पळून नेलेले होते। त्यामुळं इथं काय होतं याची मला पूर्णपणे जाणीव आहे। त्यामुळं मुदखेड शहरामध्ये लोकशाही जिवंत आहे की नाही आणि नागरिक किती इथले शोषिक आहेत याचा अनुभव मला आहे। त्यांनी सांगितलं की काल महाशय येऊन त्यांच्यावर वक्तव्य केले, परंतु आपण 5 वर्षाला मतदारसंघ चेंज करतात, त्या संदर्भात काय प्रतिक्रिया? नाही, मी 5 वर्षाला मतदारसंघ चेंज केला नाही। मी 2009 पासून नांदेड दक्षिण मध्येच उभा राहत होतो। 2009ला मी नांदेड दक्षिण मध्ये पडलो, 2014ला मी निवडून आलो, परंतु 2019ला मला लोकसभेची जबाबदारी दिली आणि मी तिथून निवडून आलो। यावेळेस तिकीट मिळालं नाही म्हणून मला नाईलाजाने जिकडे जबाबदारी पक्षाने दिली तिकडे उभा राहिलो। परंतु नांदेड दक्षिण मध्ये शिवसेनेचाच आमदार आणि उत्तर मध्ये शिवसेनेचाच आमदार मी निवडून आणलेला आहे आणि मला काही असं जनतेने नाकारलं नाही। जिथं जिथं उभा राहिलो तिथं निवडून आलेला आहे आणि आजही नांदेडकर मी पदावर असलो किंवा नसलो, सकाळी आपण घरी येऊन बघा, किमान 200 चपलाचे जोड घरी असतात। लोकांना विश्वास आहे हेमंत पाटील भेटतात, बोलतात, चहा पाजतात, फोन करतात, पत्र देतात, डायरेक्ट मी त्यांना भेटू शकतो, हातात हात मिळू शकतो, हा विश्वास नांदेडकरांना आहे। त्याच्यामुळं मला मरेपर्यंत राजकारण करायचं नाही किंवा मला माझी पुढची पिढी राजकारणात आणायची नाही। मला यावेळेस माझ्या पत्नीला उमेदवारी देता आली असती, परंतु शिवसेनेचा कार्यकर्ता मोठा झाला पाहिजे म्हणून ज्यांनी माझ्याबरोबर काम केलं अशा बोंडारकर सरकार पैलवानांचा मुलगा असलेला आनंद पाटील बोंडारकर यांना हट्टाने तिकीट दिलं आणि निवडूनही आणलेलं आहे। त्यामुळं मला काही असं हे नाही, सोच नाहीये की मरेपर्यंत राजकारण केलं पाहिजे आणि कुठल्याही गावी मतदारसंघात निवडून आणलं पाहिजे। ती जी ट्रिक आहे ती त्यांची आहे, माझी नाही। निवडणूक आली की नेते या भागामध्ये येतात आणि या भागाचा जर विकास कोणी करत असेल तर अशोक चव्हाणच करणार असं देखील त्यांनी एक वक्तव्य केलं। आपण या शहरामध्ये फिरून बघा, आपण जिथं आता मुलाखत घेतात त्याच्या डावीकडे बघा, या वेड्याबाबळीचे झाडं कितकाले वाढलेले आहेत, गटार कसे आहेत, तिथं डास किती आहेत। या शहरामध्ये एंट्री करताना दोन्ही बाजूने थोडस बघा, किती प्लास्टिक, किती कचरा साचलेला आहे। हे नगरपालिका झाडायला कर्मचारी आहेत की नाही असा प्रश्न इथं पडतो। मागे काहीतरी इथं एक सुंदर तलाव निर्माण केला, बघितलं तर डुकरं बसलेले
तिथं मोठ्या प्रमाणामध्ये बिल उचलून खाल्लं म्हणून मला काल नागरिकांनी सांगितलं. तर हे नगरपालिका आहे का एखादं दुर्लक्षित असलेलं खेड आहे? अशा पद्धतीची परिस्थिती 20 वर्ष सत्ता तुमच्याकडेच होती, तुमचाच नगराध्यक्ष होता, मग आम्ही थोडी केली, तुम्हीच ते केलेली. तेव्हा आपण कुठलंही वक्तव्य करताना विचार करून वक्तव्य करा. आणि नागरिकांनाही विनंती आहे की 20 वर्ष ज्यांच्या हातात सत्ता दिली होती, आता एक संधी शिवसेनेला द्या, धनुष्यबाणाला द्या. त्यांनी सांगितले की सॅटर्डे संडे फक्त मुंबईला जाता, 5 दिवस नांदेडलाच राहता, तुम्ही सांगले तर मुदखेडला येऊन राहू शकता. आता इलेक्शन मध्ये काही म्हणतात ते. मागील काळात आपली आता 20 वर्षामध्ये तुम्हाला काय अनुभव आले मला सांगा. प्रत्येक पक्षाकडून मुदखेड शहर विकसित कसा होईल याच्यासाठी प्रत्येक पक्षाकडून आवाहन करण्यात येते. आम्ही असं करू, आम्ही तसं करू. पण मुदखेड शहरामध्ये शेतकरी सुद्धा राहतो. शेतकऱ्यांच्या प्रश्नाबद्दल कोणी एकही शब्द काढत नाही. त्याबद्दल काय म्हणणार? निश्चित मुदखेड शहरामध्ये जे शेतकरी बांधव राहतात त्या शेतकरी बांधवांच्या मालाला हमी भाव मिळाला पाहिजे, यासाठी सातत्याने मी लोकसभेत असतानाही प्रश्न उपस्थित केलेले होते. आणि ज्या ज्या काही त्यांच्या मागण्या असतील त्या पद्धतीनं त्यासाठी काम करता येईल. इथं मार्केट कमिटीच्या संदर्भातले काही प्रश्न असतील तर त्या संदर्भामध्ये त्यांनी सांगावेत. निश्चित मंत्र्यांना भेटून त्याच्यावरती आपण मार्ग काढता येईल. शासनाची जी मदत मिळायला पाहिजे ती शेतकऱ्यांना, ती अजूनही पूर्णपणे मिळालेली नाही. त्याच्या पाठीमाग इथल्या जे काही स्थानिक लोकप्रतिनिधी आहे त्याचं काम आहे. आम्ही ज्यावेळेस आमदार होतो त्या भागाचं, दक्षिण भागाचं, मी स्वतः जिल्हाधिकारी कार्यालयात जायचो, याद्या बघायचो कोण वंचित राहिलेले आहे, कशामुळे वंचित राहिलेले आहेत. तिथल्या ताबडतोब तलाठी असेल, ग्रामसेवक असेल, जी काही यंत्रणा असेल त्यांच्याबरोबर संवाद साधायचो, बाबा कशामुळे याला वगळलं. परंतु तेवढा वेळ तर इथल्या लोकप्रतिनिधीला मिळाला पाहिजे आणि तेवढं खालच्या स्तरावर जाऊन काम केलं पाहिजे. हे सगळी सोन्याच्या ताटात तोंडात चमचा घेऊन आलेली ही सगळी मंडळी आहे. आणि त्याच्यामुळे सर्वसामान्याची नाळ किंवा सर्वसामान्यांशी भेटणं, बोलणं, त्यांचे प्रश्न ऐकून घेणं हे त्यांना माहित नाही. धन्यवाद. धन्यवाद.